नमस्कार. माझ्या समोर आता बसलेले आहेत अण्णा जोशी. हां, अण्णा जोशी, कुडमुडी जोशी. खूप एक लोककलावंत, पहाटेच्या वेळेला दारादारात जाऊन त्यांचं भविष्य सांगणारे आणि त्यांच्याविषयीचं खूप सुंदर असं हित चिंतणारे असे अण्णा माझ्यासमोर आता बसलेले आहेत. आणि इंदापूर त्यांचं गाव. मला सांगा, आमच्या अंगणामध्ये तुम्ही आला, आमचं हित चिंता खूप चांगलं. सकाळच्या पहारी तुम्ही ज्या वेळेला येता तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो. आम्हाला काहीतरी द्यावंचं दक्षिणा तुम्हाला वाटते. तुम्ही किती वर्षापासून हे तुमचं करता? पूर्वी असतं काका आमचं. बरं. वडील पूर्वजी आजोपंजोबा सुद्धा हेच करत होते आमची. बरं. पिंगळा म्हणतात आम्हाला. पिंगळा. हां. पिंगळा काय बोलतोय, घोबाड काय बोलतोय, टिटवी काय बोलतोय, पक्षी काय बोलतोय, ते पिंगळाची भाषा समजते आम्हाला. हो. आणि पहाटे 4 वाजल्यापासून ते दिवसपर्यंत आमची फिर असतेच आहे. वा वा. हां. मग कसं वाटतंय तुम्हाला या लोक भेटल्यानंतर? काय अनुभव? लोक 52 पक्षी भाषा समजते. हां. त्याच्यातून आमची पहाटे 4 वाजल्यापासून फिरी असते आमची. हां. त्याच्या पक्षाच्या भाषेतून आम्ही सांगतो लोकांना. हो हो. लोक पिंगळा काय बोलतोय, कुत्रं काय रडतोय, पक्ष काय बोलतोय, हां, त्या पिंगळाच्या भाषेतून आम्ही लोकांना सांगतो. जरा बरं. मग कसं सांगता जरा सांगा ना. पिंगळा निळावंतीचा अभ्यास आम्हाला. हो. निळावंती कोकशास्त्राचा अभ्यास. हो. म्हणून त्याच्या भाषेतून आम्ही पिंगळा मामा सांगतो. जरा आहे कुठल्या गल्लीत काय होणार आहे, हो, कुठल्या टायमाला कुत्रं रडतोय, कुठल्या टायमाला पार बोलतोय, कुठल्या टायमाला पक्ष बोलतोय, त्या 52 पक्षाच्या भाषेतून आम्ही सांगतो. त्याची भाषा समजते आम्हाला. हो. आणि हा जीवन प्रवास तुमचा आता लहानपणापासून सुरू आहे? लहानपणापासून सुरू आहे. वडवडिलांनी पण तेच केलं? वडवडिलांनी पण तेच केले. मग आमच्या मुलांना सर्व्हिस नाही, ते शिक्षण नाही. ते मुलांची आता तुम्ही नोकरीपासून वंचित लोक आहेत आमची. हो हो हो. पण तुम्ही काहीतरी म्हटला, वंचित लोक आहेत ती. हो. आता आम्हाला लोक फिरू देत नाही ती. हो. चोऱ्या माऱ्या होतात म्हणून लोक आम्हाला आता फिरू देत नाही साहेब. हो. पहिली लोक आम्हाला मानायची. हां. आता लोक सरकार सुद्धा आमची दक्षता घेणार जरा साहेब. हां. पण तुम्ही काहीतरी सांगत होता, माझा मुलगा शिकायला लागलाय. 9 मार्गातून मिळते, पण नोकरी नाही ते आमच्या मुलांना. काय शिकलाय? नोकरी देऊन आम्हाला लोकांना शिक्षण म्हणून झाले मुलांची. ग्रॅज्युएशन झाली ती, MBBS BCM आपलं मोठे शिक्षणमध्ये मोठे लोक झालेत, पण आम्हाला नोकरी नाही त्या साहेब आमच्या लोकांना. हो हो हो. त्यामुळे कुठलीच सुविधा सरकार आमची दखल घेत नाही. हां हां हां. मला अशी आमची भटकतच राहतात लोक. हो हो हो. आता कुठल्या कुठल्या गावी फिरता? विटा, तासगाव, कुंडूर, मायनी ह्या भागात सर्व पूर्ण माझी फिर. तुमची अशी गाव वाटून आहेत काय? वाटून लोक असतात गाव आमची असतात. गाव वाटून आहेत सगळ्यांची? एकमेकाच्या गावात जायचं नाही? नाही. हां हां. लोक वाटून असतात भाग आमच्यावर. मग सकाळच्या पारीस फिरण्याचा उद्देश काय? ती 52 पक्षी भाषा समजते, पण तुम्हाला मला पूर्वीचा पिंगळा म्हणतात साहेब. पिंगळा काय बोलतोय, वासुदेवाला मोराज टोपेना मला पिंगळा म्हणतात. हां हां हां. हातात खंदील, हो, डोंगरू शंकराचं, हो, असे माताच्या मार्गातून आमची फिरी असते साहेब. हो 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 हो. चांगलं आहे. मला खूप आनंद झाला तुम्हाला भेटल्यानंतर. फक्त एक आहे की तुम्ही सुद्धा एक लोककलावंत आहे आणि खरोखर पिंगळ्याची भाषा जी आहे ती हित जाणणारी, लोकांचं तुम्ही हित जाणता, त्यांचं भविष्य सांगता, हे सगळं आहे. प्रतिसाद लोकांचा कसा मिळतो? सरकारी लोकांनी मान्यता आम्हाला द्यावं जरा सुद्धा द्यायला पाहिजे. सरकारी मान्यता द्यावा लोकांनी. हां. आमच्या मुलांची सर्व्हिस लागावती, घरी नोकरीची. पण तुम्ही त्या कुठल्या ह्याच्यात असणार ना, NT मध्ये असणार ना? NT मध्ये मोडतो आम्ही. हो हो. आमची मुलं जागेला करायला लागली ती कामं धंदा. नोकरी शिकून सुद्धा नोकरी आहे त्या मुलाला आमच्या. ते सगळीकडेच बेकारी आहे. त्या NT मध्ये सुद्धा स्कॉलर पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जर शिकलं पाहिजे चांगलं. मुले सुद्धा खूप आहे, पण सरकार दक्षता घेणार ना आमची. हां 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 हां. सरकारने दक्षता घेतली पाहिजे जरा आता. बरं बरं. सगळं चांगलं आहे. नाही आहे, सगळीकडेच बेकारी आहे. त्याच्यामध्ये NT मध्ये जो स्कॉलर आहे किंवा जो इंटरव्ह्यूला जाईल, कष्ट करेल, त्याला मिळतंय. जागा कमी असतात, हे सगळं खरं आहे. पण मला एक सांगा की या प्रवासामध्ये तुम्हाला कसं, म्हणजे रोज कसं वाटतंय फिरल्यानंतर? की एक 6 महिना आमची फिर असते जरा पूर्ण. हां. एक 6 महिना फिर असते. त्रासच होतो आम्हाला आता या फिरण्यामध्ये. हो. आता आम्हाला बी फिरू वाटत नाही, जरा गुडघं पाय दुखतात. पहिल्यासारखे लोक सहकार्य करत नाही. सहकार्य करत नाही लोक, उठत नाही लोक आता पेक्षा वाईट मार्गाने बघतात. लोक विश्वास भावना ठेवायची कमी झाली पिंगळ्यावरनी. हां 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 हां. पूर्वी घरात घ्यायची, पहिले घरात घ्यायचे, चहा पाणी पाजायचे, लोक बोलवायचे, आधार सत्कार बोलवायचे, हळदी कुंकू वाहून ओवळायचे. आता टाळतात. ते टाळतात जरा साहेब. लोक दिसत आहेत आता, दुर्मिळ होत चालली जरा लोक. हो हो हो. मग तरी पण सरकारने लोकांनी आम्ही दक्षता घ्यावं, लोकांनी आम्हाला सवलती द्यावा, ती आमच्या मुलांना सुविधा लागावी, अशी सरकारला आमची मान्यता आहे. हो हो हो. मग ते असं तुम्ही जसा काळ बदलतो तसं तुम्ही बदलत नाही आहे. म्हणजे बाबा लोकांना नक्की काय सांगायला पाहिजे, किंवा लोकांचा जशी वेग लोककला प्रकारची गाणी आहेत की हित, म्हणजे तुमचं सुद्धा जे आहे की विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे, असं काय करत घेऊन लोकांना मला बोलतो ना तुम्ही आम्ही. हो. पण ते लोकांनी मानत आहे, ते मानले तर लोक नाही ना. बदलली, लोक बदलली. पैसा आला लोकांना बदलली, घरं आली, फास्ट दुनिया चालली आता. लोक शिक्षण लोकांची भर पडली सरा साहेब, त्यामुळे प्रथा लोक राहिलेली. लोक कलावंतावर विश्वास नाही. आजोबा पंजोबा तुमचे लोक विश्वास ठेवायचे. पहिले 2-3
150-150 वर्षापूर्वी लोक दानमान करायचे, बोलवायचे, हळदी वाहून रस्त्यावर दान करायचे आम्हाला. पण ते आता लोक विश्वास भावना ठेवायची कमी झाली म्हणून आमचे लोक आता बंद झाले, साहेब दिसत नाही, दुर्मिळ होत चालले. हो हो, खूप सुंदर. मला थोडंसं तुम्ही आला की जे सगळं व्यक्त होत आहे तसं माझ्याविषयी काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं तुमच्या भाषेमध्ये. सांगा बघू. भाषामधून 52 पक्ष भाषेतून आम्ही सांगतो, पिंगळाचे बोलतोय तसं. हां, तेच की मला काय सांगायचं होतं तुम्हाला की असं तुमच्या वाजवून तुम्ही जे सांगणार आहे तुम्ही कसं आहे काय आहे ते जरा तुमच्या भाषेत सांगा. तुम्हाला मी आज मगाशीच सांगितलं की तुम्ही फार बुद्धिवान मनुष्य आहे, लकी मनुष्य आहे, धार्मिक आहे, नॉलेज बाजपाटा आहे, कष्टाळू पिंड आहे तुमचा. तुम्ही भाग्यवान मनुष्य आहे, शिक्षणपेक्षा तुम्ही नॉलेज फार आहे, धाडशी पोरगा आहे तुम्ही, धाडशी. पत्नी आल्यापासून प्रगती तुमची फार वाढली जरा साहेब. मुलगा सुद्धा तुमचा लकी आहे. मागं खूप त्रास काढला, इथं पक्ष बोलतोय, मागं सुद्धा तुमच्या वाहनपासून तुम्ही जरा मागं वाचला, जरा कारभारी जरा थोडा त्रास काढला, खरं बोला. खरंय खरंय खरं, दोष आहे तुमच्या पाठीमागे, जरा थोड्या अडचणी आहे, भावनेतून आम्ही बोलतो पक्ष भाषेत, इथं पक्ष बोललो म्हणून बोलतो तुम्हाला. ठीक आहे.